नमस्कार. बालभारती कथा विश्व इयत्ता 5वीतील ही छान अशी कविता पाऊस. कवितेचा पाठ परिचय. हे एक प्राचीन ओवीबद्ध लोकगीत आहे. या काव्यात रचयिता कोण याचे नेमके उत्तर देता येणार नाही. पूर्वी जात्यावर दळण दळताना व अन्य कामे करत असताना स्त्रिया गाणी गात असत. ती गाणी परंपरेने मुखोद्गत करून ठेवलेली असल्याने ती वाङ्मय रूपाने आजही अस्तित्वात आहे. अनेक लोकांनी निर्मिलेला आणि जतन केलेली ही गीते म्हणून ती लोकगीते होत. प्रस्तुत लोकगीतातल्या ओव्यांमध्ये लेकूरवाळ्या स्त्रीने मुसळधार कोसळणारा पाऊस आणि त्यांचे दृश्य परिणाम यांचे वर्णन केले आहे. पाऊस काही थांबत नाही, कडेवर पदराखाली तान्हे बाळ आहे, त्याचीच काळजी तिला लागली आहे. अशा रीतीने एका स्त्री मनातल्या भावभावनांचे दर्शन या ओव्यात घडते. पाऊस पडतो पडतो मुसळधार, गंगेला आला पूर दोन्ही थडी. पाऊस पडतो गरजे पाणी पडे, आकाश जणू रडे रात्रंदिवस. पाऊस पडतो पडतो सारखा, सूर्य झालासे पारखा 4 दिवस. पाऊस पडतो विजांचा चमचमाट, धरणी माता हिरवा थाट मांडीत असे. मेघ गडगडे कडाडते वीज, कुशीमध्ये नीज तान्ह्या बाळा. झाडे झडाडती विजा कडाडती, धरणी माये तुझा पती येत आहे. मेघ गरजतो पाऊस वर्षतो, कुशीत निजतो तान्हा बाळ. पाऊस थांबेना राऊळी कशी जाऊ, त्रिदळ कसे वाहू शंकराला. पाऊस थांबेना देवळी कशी जाऊ, बाळाला कशी नेऊ कडेवरी. पाऊस थांबेना पाखरे गारठली, आईच्या पदराखाली तान्हा बाळ. पाणी पाणी झाले साऱ्या अंगणात, नको जाऊ तू पाण्यात तान्ह्या बाळा. इयत्ता 5वीतील ही छान असे लोकगीत पाऊस. एका लहान बाळाची आई, एक छान अशा गोंडस अशा बाळांची माता. पावसामध्ये ती अडकली आहे आणि तिला तिच्या बाळाची काळजी आहे, असे या लोकगीतेत वर्णन केले आहे. छान असे लोकगीत पाऊस. कसे वाटले कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.